नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा. विरचक धरणातील पाणीसाठा घटल्याने पालिकेचा मोठा निर्णय. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार. नमस्कार प्रेक्षक हो. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि विरचक प्रकल्पातील घटती पाणी पातळी पाहता नंदुरबार नगरपालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 10 मे पासून शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची अधिकृत माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली. नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 44°C पर्यंत गेल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील विरचक धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. रत्ना रघुवंशी म्हणाल्या की पावसाळा सुरू होण्यास अजून किमान 1.25 महिन्याचा कालावधी बाकी आहे. उपलब्ध पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरवणे आवश्यक आहे. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने 2 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पाणी कपात करून चालणार नाही तर नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी संयुक्तपणे आवाहन केले आहे की नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, गाड्या धुणे किंवा अंगणात पाणी टाकणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. दरम्यान कपातीचा निर्णय घेतला असला तरी तांत्रिक बिघाड होणार नाही आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल, यासाठी पालिका प्रशासन विशेष उपाययोजना राबवत आहे. आणि पुरवठा हे धरणांमध्ये सोडवण्यात येतं, म्हणून तो पिवळसर पाणी येतं. काही काही तक्रारी तर त्याच्यावरती उपाययोजना पण सुरू आहेत आणि आम्ही 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहोत. कारण की उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चाललाय, जेणेकरून आपल्याला जून पर्यंत पाऊस काही पडत नाही. जूनच्या एंडपर्यंत आता नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही. जुलै ऑगस्ट मध्येच पावसाचं प्रमाण थोडंफार प्रमाणात सुरू होतं. त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे जून जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलै पर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. तरी माझ्या म्हणजे सगळ्याच नंदुरबारकर वासियांना विनंती आहे की पाण्याचा अपव्यय टाळावा. म्हणजे काही काहींच्या टाक्या वाहतात, त्या टाक्या वाहन बंद करून द्यायच्या. अंगणात पाणी सुरू राहतं, पाणी अंगणात शिंपडणं, पाईप मधून पाणी असंच वाया टाकणं, जेणेकरून त्याला थोडासा ब्रेक दिला पाहिजे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.